तर पुन्हा एकदा नवीन सकाळ, नवीन मेन्यू, नवीन काम. नाही, काम तर तेच, पण माणसं सेम. आणि माझ्या घरातला पसारा बघा. जे की परमनंट आहे पसारा होणं. ही माझ्या विराटची नवीन बॅग. विराट, विशाल आणि आदित्य गेले स्विमिंगला. आज मी पूर्ण घरात एकटी आहे. तर जेव्हा मी एकटी असते ना, मला काम करायचा खूप कंटाळा येतो. आणि चपात्या मला गरम गरम खाऊ घालायच्या, म्हणून मी त्या थोड्याशा थांबवून ठेवल्या, जेणेकरून सगळे आले की मी सगळ्यांना गरम गरम चपात्या करून खाऊ घालेन. कारण गरम गरम खाण्याची मजा असते ना, ती असं बनवून ठेवल्यात नसते. एवढ्या दिवसात तुम्हाला कळलंच असेल की आमच्याकडे मेन्यू ठरलेले असतात. म्हणजे रविवारचा मेन्यू हा फिक्स आहे, कारण की तो एकमेव मेन्यू असा आहे की म्हणजे सगळ्यांना, होल फॅमिलीला तो मेन्यू आवडतो. ते म्हणजे उडदाची डाळ, त्याच्यासोबत कांदा आणि कुरडईचा भुगा. हे सगळ्यांना आवडतं. त्याच्यामुळे दर रविवारी उडदाची डाळ बनते. आणि उडदाची डाळ रविवारी केलेली पण चांगली असते. तर खूप टायमापासून मम्मी रविवारी उडदाची डाळ बनवतात. आणि हे फक्त इथेच नाही, हे पूर्ण सगळ्या फॅमिलीमध्ये सेम आहे. इथे जितके पण घरं आहे, ज्या माझ्या सासू आहेत बाकीच्या, तर त्याही रविवारी उडदाची डाळ बनवतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही घरी जा, तुम्हाला आज उडदाची डाळच बघायला भेटेल. बस सगळेजण मग चुरून मुरून खातात आणि गरम गरम जेवायला वेगळीच मजा येते. तर आता मी पहिले तर भांडी घासते, थोडा वेळ बसते आणि मग ते आले की चपात्या बनवते. आणि हा माझा होलिया असाच असतो जेव्हा मी घरात असते. आणि आज माहीत नाही का, खूप टाइम झाला आणि मी डार्क लिपस्टिक वेअर नव्हतं केलं. तर आज विचार केला की लावून बघते घरात कसं वाटतंय. चांगलं वाटलं तर व्हिडिओजमध्ये पण लावेल. कारण तुम्ही बघितलं असेल, मी असं डार्क लिपस्टिकमध्ये खूप रेअरली बघायला भेटते. न्यूडच लिपस्टिक असते, पिंक असते, स्किन कलरची लिपस्टिक असते, पण अशी रेड लिपस्टिक नसते. तर आज रेड नाही, ॲक्च्युली थोडी ब्राउनिश आणि रेड मधला शेड आहे. तर लावून बघितली, छान वाटतंय. सो नवीन लिपस्टिक आहे ॲक्च्युली, म्हणून मी लावून बघितलेली. अरे चड्डी कोणती, शर्ट कोणता, टिकली कोणती, काय प्रॉब्लेम? तरी छान दिसते. दाताळे तुम्हाला जेवायला भेटतं ना, 2 टाइम जेवायला भेटतं बघ. मी काही घाले, काय प्रॉब्लेम मला? काय खाते झिंग्या कर दाताळे. असे नाव घेतलं का सगळ्यात जास्त आनंद आधीला होता. शिदीड खाते, शिदीड. त्याला माहितीच नाही शिदीड. वम्स नाही तर वायरी वाकड्या होऊन जाते शहरात. मी आज मासा खाल्ला. मायरी, तुम्ही आईला विचारलं का? आई जर म्हटली तर तुम्हाला इच्छा असली तर का, म्हणजे नाही समजायचं. हसायला लागलं नाही, मग नाही समजायचं. तरी पण मग तुम्ही काय करा, बघू आता बाबा. मी आता आधीचं बंद करणार आहे, नॉनव्हेज. मी करणार आहे बंद. तुला माझं ऐकावंच लागेल. नॉनव्हेज बंद केलं ना, 1 नंबर विषय आहे. खरंच 1 नंबर आहे. काय करत? 1 नंबर विषय आहे. हुशार आहे. लहानपणापासून बोकडं खाऊन तो बोकड्या दाखवा लागला. मला सांग, बोकड्याचा भेजा खा. भेजा म्हणजे काय? मेंदू. बोकड्याचं कधी दिसला का ॲक्टिव्हिटी करताना?
खेळताना उड्या मारताना तो फक्त शिंगच मारतो. फक्त असं मंदारवाणी बसून भूक लागली का त्याचा भेजा तू खा. विचार कर तुझा भेजा किती तल्ला होईल का? बोकड्याचा भेजा तू खातो, त्याच्यासारखे शिंग मारायला बघतो, बाकी दुसरं काय करतो. त्यावेळी 2 शिंग येतात आधीला चिडल्यावर. हिरो दिसतो हिरो. फक्त 2 दात काढून कळी पण आहे, कळी पण आहे. हस हस जोरात. कसं खातोय रे. असं करशील तर अजून इच्छा जाईल खायची. रोजचं आधी रोजचं असं. विराट काय करतोय. पाया पड पाया पड. मग एवढं मिक्स केल्यावर कोणाला खायचं मन करणार यार. हायड अँड सीक गेम खेळतोय. म्हणजे पहिले झोपण्याआधी गेम खेळायचा त्याला. ब्लँकेटमध्ये लपलाय आणि बोलतो की आई डॅडा आले का, त्यांना सांग की विराट मला नाही माहिती आहे कुठे, आणि तू असं प्रिटेंड कर की तू झोपली आहे आणि त्यांना असं दाखवू नको. म्हणजे ते शोधतील त्याला आणि तो असा लपलेला असेल आणि मग ते जेव्हा शोधणार थोडंसं खेळणार आणि मग झोपणार. हा असा टाईमपास आमचा रोजचा चालतो. आणि हायड अँड सीक गेम तर आमचा कॉमन आहे, तो नेहमी खेळतोच. सो आता तो वाट बघतो त्याच्या दादांना येण्याची. ते आले की बरोबर तो लपेल. गुलाबाच्या पाकळ्यात. आज डॉक्टरकडे जाऊन येऊ आपण. कधी? रात्री. किती वाजता? क्रिकेटवरून आल्यावर. सगळं आवडल्यानंतर हा आमचा दुपारचा टाईम, ज्यामध्ये मला बापूला झोपवायचं असतं. कारण की नंतर त्याला ट्युशन असतं, कोचिंग असतं आणि त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला झोप नको यायला, म्हणून पॉवर नॅप मला मस्ट वाटतं घेणं. सो ते आमच्या प्रायोरिटीत आहे की रोज दुपारी थोडं तरी झोपलं पाहिजे. पण झोपण्याआधी आमचे नखरेच इतके असतात. आम्ही ब्लँकेटमध्येच घुसणार, अशा प्रकारे खेळणार. आमचे खेळ होतात आणि मग त्याच्यानंतर मग तो कुठे खेळता खेळता झोपी जातो. माझं बाळ खूप लहान आहे. पाहिलं का? विराटला कोचिंगला सोडवल्यानंतर आम्ही जिमला गेलेलो आणि जिमवरनं परतताना या शॉपमध्ये थांबलो होतो. आम्ही शॉपिंगसाठी आलो. काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या. माझा नवरा भाव खातोय कारण त्याला माहिती आहे खूप खर्च करणार, आणि मला एंटर होताच हे वाला थिंग खूप आवडलं आहे, ज्याच्यात मला छोटा विशाल दिसतोय. मला ह्याच्यात छोटा विशाल दिसतोय सिरियसली. खरं खरं क्यूट आहे खूप. एवढा स्वस्त आहे विशाल? तुम्हीच ठरवा आता. स्वस्त बनायचं काय? स्वस्त बनायचं की महाग? एक्स्ट्रा सॉफ्ट. हे सॉफ्ट आहे की ते सॉफ्ट आहे? हे सॉफ्ट आहे. हे घ्या. छोटी. हां मग हे घ्या. Satin rubber band. Which one? ठीक है. Okay, डाडा. जब भी आती हूँ ना, ऐसा हो ही नहीं सकता कि मैं कुछ ले नहीं रही हूँ. देखने के लिए आती हूँ, इतनी सारी शॉपिंग करके जाती हूँ, फिर बाद में मेरा पति
मुझे हमेशा सुनाता रहता है, सिर्फ लेती रहती है, यूज़ तो कुछ होता ही नहीं है। इसमें से आधी चीज़ें मैं कहाँ पे रखूँगी मुझे खुद पता नहीं चलेगा। घर पे जाके कहीं पे भी कोने पे पड़ी रहती है मेरी चीज़ें। फिर बाद में जब ये क्या है भाई, फ्रेशनर, कार फ्रेशनर। जब भी बेडरूम साफ़ करना होता है, घर साफ़ करना होता है, तब पता चलता है कि अरे मैंने ये भी चीज़ें ले रखी थी। ये है भाई मेरे साथ। कितना क्यूट है यार, ये भी कितना क्यूट है। ओ भाई साहब, क्या बकता है? ॲक्रेलिक थिंग्स बघ। मी काय बोलते ते बघ, तुम्हाला ते ऑर्गनाइज करायला मी ते तसं वाला काहीतरी बोलत होते, पण आता नीड नाही ना त्याची आपल्याला। मॅटवाला सेक्शन कुठे आहे? क्यूट बॅग ॲक्च्युली। ह्याच्यात मला तू नाही दिसत आहे। तुझी फिलिंग फक्त याच्यातच येते मला। ज्याच्यात येते तोच आहे, याच्यातच येते मला। लास्ट वाला बघते, हे बघ। इथे आमचं इलॉजिकल टॉक ज्यामध्ये काही मिनिंगच नाही आहे, आणि असं आमचं दिवसभरातनं बऱ्याचदा होतं की आमच्या बोलण्याला काही लॉजिकच नसतं। पोस्टरवर एक बाई होती, त्याच्यावरनं कन्व्हर्सेशन झाले, मजाक मस्ती, आणि आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे, कारण यांच्या केसांमध्ये इतका डॅन्ड्रफ होतो आहे की त्या डॅन्ड्रफला काही माप नाही आहे, तो म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलेलो। डोळे तरी होते का तिचे? गर्व आहे म्हणायला, बघायला तुला तरी समजत होता कोण आहे। झोपू द्या ना त्याला, रिलॅक्स आहे तर। तुला एक्सपोज करते मी आता। बाईकडे बघून माझा नवरा असतोय, त्याच्यानं कळत नाही कधी बाई। गाइस माझ्या फोनला स्क्रॅच पडला यार। ATM करो। अच्छा डाल दिया क्या? लग भी नहीं रहा। इसका ग्लास नहीं आता क्या?